live like a macro man. एक्झॅक्टली कसला त्रास होतोय सर तुम्हाला? नाही जरा पित्त चढलं होतं त्यामुळे जरा डोकं दुखत होतं. हा झेंडू बाम घ्या ना. एक बाम 3 काम. झेंडू बाम, proud to be associated with तिचा बाप त्याचा बाप. मैं झेंडू बाम होवी डार्लिंग तई. म्युच्युअल फंडला लोक असे घाबरतात जशी मुलं इंजेक्शनला, तसं म्युच्युअल फंडला पण इंजेक्शन म्हणू शकता. इन्फ्लेशनचं इंजेक्शन थोडंसं टोचेल पण वर्षानुवर्ष महागाईच्या आजाराशी लढेल. आणि इंजेक्शन सारखाच म्युच्युअल फंड सुद्धा जरुरी आहे तुमच्या बचतीच्या आरोग्यासाठी. तर मग दर महिना जेवढं होऊ शकेल तेवढं म्युच्युअल फंडामध्ये सेव्ह करा. म्युच्युअल फंड सेव्हिंगचा नवीन प्रकार. आपल्या फायनान्शियल ॲडवायझर कडून माहिती मिळवा किंवा SMS करा सेव्हिंग 56070 वर. घाबरू नका आणि विसरू नका. मोठ्या चवीने खाते. कुणी बनवलं? मी बनवलं. तुम्ही किती छान जेवण बनवता. होम डिलिव्हरी सुद्धा करतो. फिट आहे बॉस. डॉलर क्लब बिग बॉस प्रीमियम वेस्ट. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे खंबीर नेतृत्व व न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड साखरवाडीचे चेअरमन माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंके पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुरेश पांडुरंग जगताप, खराडेवाडी तालुका फलटण, श्री महेश ढकोलिया आणि सतीश टिळेकर, श्री स्वामी समर्थ असोसिएट नाशिक. क्या हुआ? तुम्हें तो अपनी हेल्थ की परवाह है नहीं, लेकिन हमें तो है. प्रेजेंटिंग LG माइक्रोवेव ओवन विद वर्ल्ड्स फर्स्ट चारकोल लाइटिंग हीटर. टेस्टी खाने को हेल्दी बनाइए, छुप के नहीं खुल के खाइए. लाइफ्स गुड जब सेहत से भरी हो आपकी दुनिया. कैंट प्यूरिफायर्स देता है 100% प्योर और हेल्दी पानी. कैंट से बैक्टीरिया और वायरसेस के अलावा घुली हुई अशुद्धियां भी निकल जाती हैं, पर जरूरी मिनरल्स रह जाते हैं. कैंट देता है दुनिया का सबसे शुद्ध पानी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जाऊया थेट शिवाजी पार्कला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं इथं आगमन झालंय. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो शिवसेना प्रमुखांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मी विनंती करतो माननीय उद्धवजी ठाकरे यांना की त्यांनी कैलासवासी मी मनोहर जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. महापौर माननीय श्रद्धाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. माँसाहेब मी डाके साहेबांना विनंती करतो की त्यांनी कैलासवासी बिंदुमाधव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. विभाग क्रमांक 5 तर्फे मिलिंद वैद्य हे आता माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करत आहे. विभागाच्या वतीने माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना पुष्पहार देऊन
तसंच युवा सेनाध्यक्ष माननीय आदित्य ठाकरे यांचंही विभागाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. मुंबईच्या वतीने मुंबईच्या महापौर शिवसेना प्रमुखांचं स्वागत करत आहेत पुष्पहार देऊन. तसंच माननीय उद्धव साहेबांचंही पुष्पगुच्छ देऊन महापौर स्वागत करत आहे. माननीय शिवसेना प्रमुखांच्या हस्ते आता युवा सेनेचा प्रथम वर्ष अहवालाचं प्रकाशन गेल्या वर्षभरामध्ये युवा सेनेने जे काही कार्य केलं त्या अहवालाचं प्रकाशन होत आहे आणि हा अहवाल 17 ऑक्टोबरला म्हणजे युवा सेनेच्या प्रथम वर्धापनाच्या दिवशी सर्वांना पोहोचेल. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष श्रीमान उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे व व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते, मुंबईच्या महापौर व मान्यवर, मुंबई व महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाला हात घालून गेले 31 वर्ष अविरतपणे सेवा देणारी शिवसेनेची अंगीकृत संघटना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, ज्याची स्थापना शिवसेना प्रमुखांनी 1973 मध्ये केली. या लोकाधिकार समिती महासंघातर्फे येत्या 8 तारखेला मुंबई, महाराष्ट्रातील व देशभरातील 19 राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हजारोंच्या संख्येनं जी नोकर भरती होणार आहे, या नोकर भरती संदर्भात शिवसेना भवन येथे प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलेलं आहे आणि या प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनामध्ये शिवसेना भवनमध्ये प्रशिक्षण केंद्र याचं उद्घाटन शिवसेनेचे कार्यप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या प्रशिक्षण वर्गांसाठी मुंबईतील असंख्य केंद्र म्हणजे मुंबई शिवसेना भवन येथे, बांद्रा अंधेरीमध्ये, तसंच बोरीवली, ठाणे व महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत आणि या प्रशिक्षण केंद्रामध्ये हजारोंच्या संख्येनं आज या बेरोजगार सुशिक्षित तरुणींनी आपली नावाची नोंद केली आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांना चांगलं प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यानंतर जे प्रशिक्षण विद्यार्थी जे उमेदवार या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेऊन
जे उत्तीर्ण होते त्यांच्यासाठी तोंडी मुलाखतीचाही वर्ग यानंतर घेण्यात येणार आहे. ही संकल्पना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजींनी संपूर्ण शिवसेना भवन मधील सभागृह यासाठी उपलब्ध केले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची केंद्र तिथं सुद्धा अशा प्रकारचे हे वर्ग घेण्यात येतील. आणि तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो. आपण विनंती करणार आहोत माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावे. मगाचपासून आकाशाकडे बघतोय. हेलिकॉप्टर आता काही जाणं शक्य नाही, पण विमान वगैरे जातं की काय बघतोय. विमानही दिसत नाही आणि गेलंच तर मी पोलिसांना सांगितलं असेल जा वरती जा म्हणजे विमानाच्या त्या वैमानिकाला भेटा आणि मला काय डेसिबल बसवले तुला माहिती का नाही. आवाजावरती बंदी आहे इकडे. या देशावरती सगळ्याच गोष्टींवरती बंदी आहे. कसलं डेसिबल आणि कसलं काय. ऐतिहासिक मैदान आहे. तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला इथे काय संयुक्त महाराष्ट्राच्या सभा कडाडल्या. कितीतरी नामवंत इकडे येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत. माणसं पिसाळून सोडली होती. गिरणी कामगार पेटला होता. महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ना ती गिरणी कामगारांमुळेच मिळालेली आहे. विसरू नका आपण. सांगायचं कोणाला ज्याला इतिहास माहित नाही काही नाही. त्याशी मला एक फोन आला. परदेशी माणूस होता. वाव मिस्टर शॅफराईट. म्हटलं येस. यू से चार्ली चॅपलिन इज डेड. म्हटलं येस सर. as far as we are concerned, no, he is dead. He is no more. No, he is alive. I have seen him. तुम्ही कसं पाहू शकता. अहो चार्ली चॅपलिन गेला खरंच मेला नाही म्हणे आहे. नंतर कळला आलं ते आपले आर पाठीवरती आभार सूट घालून गेले होते. त्यांना म्हटलं चार्ली चॅपलिन आलाय. असे गैरसमज होतात. म्हणून मी माझे कपडे कधी बदलत नसतो. घालून येतो बदलत नसतो. अरे हो एक विसरलं जरा होते कधी. आणि माझे पत्रकार कुठे आहेत बंधू माझे. जय वाटलं वंदे मातरम. सांभाळून घेऊ. सगळं आम्ही त्यांच्यावरतीच अवलंबून आहे. आणि हा तो रामदास कदम आहे. पण रामदास आठवले कुठे आहेत ती एक लावालावी. आपल्या देशामध्ये लावालावीचे धंदे जोरात असतात. न येण्याचं कारण साधे अजून जागा ठरायच्या. आणि त्या जागा ठरल्यानंतर या जागेवर भांडण झालं तिथे बघून काय उपयोग. आमची युती झाली म्हणून आमच्या ज्या जागा ठरल्या झाल्या फिट झाल्या की मग युतीची स्वतंत्रपणे जाहीर या शिवतीर्थावर ठेवली ते ध्यानी ठेवावे. उगीच काहीतरी वाकडे तिकडे करू नका. ठीक आहे होतं असं. राजकारण आहे. खेळावं लागतं. आणि सध्या बाईट्स असतात. बाईट्स चावे दुसरे चावे घ्यायचे बस. पितर गेले स्वर्गामध्ये गेले असतील तर बघा. कोणाचे राहिले तर त्यांना सांगा बाईट बीट त्यांनी जात.
फार मजाच चालली. गिरणी कामगारांचा प्रश्न काय हे नाही सुटत. मला त्याच दिवशी वाटलं की मुख्यमंत्र्यांना भेटून उपयोगाचं नाही, ते तोंड नुसतं वाचून ते आपले ओठ कानापर्यंत कसे जातील इतपत आश्वासनं देतात, बाकी काही नाही. काय बोलले तेच कळले, त्यांनाच कळलं नाही, तुम्हाला काय कळणार. म्हटले नेते मंडळींना टोपी घालणार, पण आपल्या देशातले टोप्या घालायचे धंदे फार आहे. मागे पुढचं त्या चेन्नईचं गणपतीला टोपी घातली, मै अण्णा हो. म्हटलं गणपतीला टोपी अण्णा, म्हणजे देवाला टोप्या घालू लागला तुम्ही, काय माणसात कोणाच तुम्ही. मला एक वेगळं चित्रकार कल्पना आली, मी उंदरालाच टोपी घातली, मै अण्णा हो. पण उंदीर म्हणतो मलाही डोकं आहे, मी घालते तर काय अर्थ आहे. नको ती लोक सारे टोप्या घालते आणि दाखवतात आम्ही कशी भ्रष्टाचारी नाही म्हणून. माझ्याकडे आला होता मोठा नट आला होता, सिनेमा नावाजलेला गावाजलेला. आवाज काय रे लाऊडस्पीकर आले, ते तुम्ही बघा वर करायचं काय खाली काय करायचं. पुढे तो कुठे गेला. हा आता येतो का. शिवसेनेचा आवाज कोणी दाबू शकत नाही. ते सांगा आता ह्या पोलिसांना विचारतो, काय हो याला डेसिबल चालेल का तुमचं, हे काय हो करताय. हा आवाज आहे, हा दाबता येणार नाही. दाबणारे यंत्र अजून जन्मास आलेलं नाहीये. अशा तऱ्हेनं मी बघतोय काय विषय कोणता घ्यायचा. ह्या काँग्रेस सरकारनं देशाचं अक्षरशः डम्पिंग ग्राउंड केलेले, डम्पिंग ग्राउंड की सोनिया गांधी 1 महिना परदेशात काय करत होती बाई तू. परदेशामध्ये परदेशात जाऊन तू जे केलं ते तुला देशात असून करता आलं नसतं का. देशातले डॉक्टर मेलेत. माझं बायपास झालं कोण सांगितलं बॉस्टनमध्ये आपलं ऑपरेशन मी करतो, हे करतो ते करतो बायपास. म्हटलं नाही, माझ्या इथूनच्या डॉक्टरांवरती विश्वास आहे आणि त्यांच्याच हातून मी शस्त्रक्रिया करणार. आणि केली, डॉक्टर मांडकेंकडे केली. काय आहे काय 1 महिना बाजूला येते. हिंदुस्थानमध्ये हायदोस चालला होता. अण्णा हजारेंचा तो 75 उपोषण त्यांचं जोरात होतं. नंतर ते केजरीवाल, ती कोणती बेदी, किरण बेदी, सिसोदिया जोरात होत्या. ती केजरीवाल तर बोलूच नव्हता. एका हातात माईक आलं तर त्यांना जोर द्यायचा आणि ते बेदी तर काय बोलूच नका, ते बैठक टाकत द्यायचे भाषणाचे विचारायचे. भयंकर चालू होतं, ते पावत नव्हतं. 35,000 लोकांचं जेवण सकाळ संध्याकाळ. हे आमचे संजय राऊत गेले तर मिले सच्चाईमध्ये गेल्यावर क्या कोणता ज्यूस लिहिला, टमॅटो, अननस, ज्यूस इथे उपोषण तिकडे आजचा बाहेर ज्यूस. पाहुणच्या भ्रष्टाचाराची थट्टा करू नका. अण्णा हजारे प्रामाणिकपणाने करतायत, पण अण्णा देशातला भ्रष्टाचार असा आटोक्यात येऊ शकत नाही. भले भले अडकलेले आहेत. तुमचं जाळं फाटेल भ्रष्टाचाराचं, त्यातून मासे चटकतील, पण भ्रष्टाचार राहणारच. पण झटकून नाही चालणार. नाराजीला काही जमणार नाही. मर्दाची भूमिका घ्या, पण देणारे आणि घेणारे ठरवायचे कोणी. हा देणारा, हा घेणारा, कोणी करायचंय. का कोणीतरी आवाज म्हणाले आमच्या पक्षामध्ये अमुक आहे तमुक आहे वगैरे. कारण मागच्या वेळेला जो पराभव झाला त्यामध्ये प्रामाणिकपणा नव्हता. पण कोणामध्ये प्रामाणिकपणा होता, तुमच्या पक्षात का त्यांच्या पक्षात. प्रामाणिकपणा कुठे शिल्लक नाही.
नालायक लोक आज सत्तेवरती बसलेली आहेत आणि राज्य करतायत, ते तुम्ही सहन करता. अजून निवडणुका लांब आहेत, पण माझं हे वाक्य नेहमी बोलतो, आजही बोलतो, पुन्हा बोलतच राहणार. अराजक दारावरती येऊन उभं राहिलेलं आहे. चीनने आपलं सैन्य आपल्या गिलगिट ह्या इथे उतरवलेले, खंदक खणले, शस्त्र पुरवठा तिथे झालेला आहे. पाकिस्तानची अणुभट्टी करार केलेला आहे. आणि आमचे शेळपट काय करतात, काय तो पंतप्रधान काय बोलतो तेच कळत नाही. आम्ही तो हम नाटक करेंगे और ये जो आहे काय ऐकत नाही. देशाला जायचं, ऐकू गेलं पाहिजे. शत्रूला काय कळत नाही, तू काय बोलतोस ते. कसली पंतप्रधान पाहिजे त्याच्यामध्ये. खणखणीत आवाज होता, चिदंबरम आणि म्हणतात लुंगी सोडली. म्हणजे बातमी आली ती लुंगी सोडली म्हणजे काय, पॅन्ट घातली. तो लुंगी सोडून फिरत नाहीये, पॅन्ट घालून फिरतोय. काय तर म्हणे देवदर्शनाला गेला, बरं झालं देव वाचला. कसली नालायक माणसं बसले केंद्रीय स्थानावरती. दुसरा योगीवाला अँथनी, डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्री. काय कसलं संरक्षण करणार, तुझं स्वतंत्र करता येईल तुला. देशाच्या उंबरठ्याची आहे, शस्त्र संपन्न, बलाढ्य. हिंदुस्थानच्या सरहद्दीवरती त्यांनी आपलं सैन्य आणून ठेवलेलं आहे, तैनात केलेलं आहे. आणि आज बातमी आलेली आहे, सामन्याच्या लेखाचाच उल्लेख झालेला आहे, आपल्या सैन्याकडे शस्त्र नाहीये. असं वाटतं आपणच आपल्या हातात घेऊया. भले ती शस्त्र नसतील तर वस्त्र तरी घ्या. यांची कालपासून वरपर्यंत हे करायला हजामत. शस्त्राने हे काही कारण झालं का? 65 वर्षामध्ये काय करत होता तुम्ही? या इकडे तुमच्या महाराष्ट्रात किती वर्ष, 60 वर्ष झाली महाराष्ट्र राज्य होऊन. धमकावतात काय माहिती? जर तुमच्या जिल्हा परिषदवाल्यांना यांना त्यांना संडास बांधले नाही तर तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. महागाई भत्ता नाही, हगाई भत्ता. साठ वर्षामध्ये संडास देऊ शकले नाही लोकांना. निवड एक 10 वर्ष झाली केली, तुम्ही दिली ना. का शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य असताना 4.5 वर्ष आम्हाला मिळाली. 6 महिने गेले आचारसंहितेमध्ये. त्या 4.5 वर्षामध्ये आम्ही काय केले ते माहिती आहे ना. उड्डाणपूल हाती घेतले, श्रीमंतांच्या गाड्या करताय. याला काय केलं तरी. आणि मग मुंबई ते पुणे रस्ता जो केलाय महामार्ग, ज्याला मी पु ल देशपांडेंचं नाव देणार होतो, यांनी यशवंतराव चव्हाणांचं देऊन टाकलं. आणि ते कोणी येत होते राजीव गांधी, ते इकडे या सेतू पुलाला, त्याला सेतू पुलच म्हणतात. राजीव गांधीचं नाव दिलं कोणी? तुमच्या मराठ्यांनी, शरद पवारांनी. का? सोनिया गांधी होती, तिला खुश करण्याकरता. ते म्हातारीला कसलं खुश करतात रे? सोनिया गांधी, राजीव गांधी. राजीव गांधीचं नाव काय दिलं? तर म्हणे मुंबईत जन्म झाला. तुमच्या किती जणांचा रे जन्म झाला मुंबईत, पण तर तुमचा कुठे झाला? नाही, जन्म झाला या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात झाला म्हटलं ना. मुंबईत जन्म झाला राजीव गांधीचा म्हणून सेतू पुलाला नाव. हे बावड्यासारखे तुम्ही सहन करता म्हणून तोडून टाकायला पाहिजे ती पाठी. त्या पुलाचं भूमिपूजन मी केलेलं आहे, माझ्या हस्ते झालेलं या सेतू पुलाचं मी केलेलं आहे. मुंबई पुणे रस्ता त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे. कितीतरी पूल आहेत. नाना शंकर शेठचा जो पूल पुरीचा तिकडूनचा, खोदादा सर्कलच्या इकडूनचा, त्या पुलाला नाव मी दिलेलं आहे. नाना शंकर शेठ पुलाला नाव मी दिलेलं आहे. का? नाना कोण होते कुठं माहितच नाही. आम्हाला माहिती आहे ते फक्त नानाची टांग, काही नाही. या माणसाने मुंबई घडवली, महानगर उभं केलं. जिजामाता उद्यानाला जागा नाना शंकर शेठ यांनी दिली. आणि तो जो एक आहे तिथे म्युझियम,
त्या म्युझियमला नानाचं नाव देणार होते, पण तो ज्याचं नाव दिलं तो मेला, परदेशी होता. काय त्या तुला याचं म्युझियमचं नाव आहे हा, त्याच्या अगोदर युरोपियन होता. बरं ते जाऊ दे, आठवेल. ह्या नाण्याला पहिली रेल्वे हिंदुस्थानात, पहिली रेल्वे नारायणशंकर शेठ यांनी आणली. नगरपालिका नानाने बसवली. मराठी वकिलांना कोर्टामध्ये ब्रिटिशांचं राज्य असताना त्यांना प्रवेश मिळाला तो नानांमुळे. हा नाना विसरला वाद इंदुरीची जागा घ्या ना वाद. आंबेडकरांचा मान राखलाच पाहिजे, त्यांच्या नावे ती द्या. पण आम्ही एक तुकडा मागतोय फक्त, त्याच्यात कवडा घालवलं. दादरचं नाव बदलायचं. काय बदलायचं? त्या म्हणायचं त्याने चैत्यभूमी. या असं तसं नका हट्ट करू बाबा, हे बरोबर नाही. दादर दादरच राहणार, जगाच्या अंतापर्यंत दादरच राहणार. काय भ्रष्टाचाराच्या मागण्या करू नका, जरा समजून घ्या. बरं नाव बदलून तुमच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का? तुम्ही आहात तिथेच राहणार. सांगण्यासाठी इतकं आहे की आता प्रकार भयंकर होत चाललेला आहे. पण तुमच्या हातामध्ये सगळं तुमचं भवितव्य असताना तुम्ही कसे वेळे वाकडे वागता हे कळत नाही. काय मुंबईची महानगरपालिका कोर्टाने सांगितलं पालिकेला टाळं लावा. आता ते कदाचित उद्देशून प्रशासनाला बोलले असणार, पण वृत्तपत्रामध्ये त्याच्यावरून ते घसरले, त्या खड्ड्यात जाऊन पडले. आमच्यावरती खड्ड्यात आलो, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करणं ते एवढं दिलं. हो त्यातलं माझ्याकडे एवढे आले, मी सांगणार नाही केवढं आले, पण तुम्ही त्यामध्ये वाटा माराल. खड्ड्यामध्ये प्रत्येकाला खड्डे काही मुंबईतच पडले, सगळे हिंदुस्थानात पडलेले, दिल्लीत पडले. आणि तिथे नारोबा सिंधुदुर्गामध्ये बघ, ते काय खड्डे आहेत का काय आहेत, का तरण तलाव आहेत. तुझ्या घरी तुझ्या माहेरी तिथे पडले असताना मुंबईचे अगदी सगळे फोटो द्यायचे, तेच फोटो रिपीट कशावर होत नसतील. तोच खड्डा आहे, तुम्ही कुठे बघताय तोच आहे म्हणून. पण ते फोटो छापायचे, लोकांना मैरून टाकायचं आणि शिवसेनेच्या विरोधात उभं राहायचं. अशा तऱ्हेने तुम्ही शिवसेनेला हरवण्याचा प्रयत्न करू नका. ह्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून या मुंबई माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीत, होय महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. या आर्थिक व्यक्ती गेल्या ह्याच्यात जागा कोणते नाही म्हणून, तर तुम्हाला जागा दाखवली असती कशात म्हणून. हे विचित्र काहीतरी प्रचार होत आहे. खड्ड्याच्या सगळ्या गोष्टी MMRDA खड्डाही आमच्या नावावर, PWDचा खड्डा सुद्धा आमच्या नावावर. लालबागपर्यंतच्या इकडे तुमचा पूल पसरला तो सरकारने बांधला होता, आम्ही नाही. आमच्या राहुल शेवाळांनी काहीतरी मोठे स्टेटमेंट दिलेले आहे की जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना आम्ही रस्त्याची मुंबईची कामं दिलेली आहेत ते असे आहेत तसे आहेत, अमुक झालं तमुक झालं, त्यांनाच कामं सरकारने त्यांच्या MMRDA दिली आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेच कॉन्ट्रॅक्टर आहेत. काय शेवडलो आपण बोंब मारली, आमच्या मनात का बोंब मारताय? सत्य काय ते या ना, नुसतं बोलक्यावरती सत्यमेव जयते लिहून सत्य होत नाही, सत्याचा विजय होत नाही. पण खाली सगळं असत्य बसलेलं आहे. अब्दुल गुरु हे परत नवीन प्रचंड काय कोण आहे? जावई आहे का यांचा? सोनिया गांधीचा कोण आहे? का फासावर दिलं जात नाही? 9 वर्ष झाली फासावर जाता येत नाही. त्याचा हिशोब, त्याच्यावर किती खर्च झाला त्याला ताळमेळच नाहीये, हिशोबच नाही. बाबाचा माल, अहमद पटेलचा माल. अब्दुल गुरुला फाशी दिली तर काश्मीरमध्ये भडका उडेल. कोण बोलते? फरीद अब्दुल्लाचं कार्ट काकडात मला पडलेला. हसत हसत पुस्तक बघत बसलाय, मागे गजरावर चाललाय आणि निर्लज्ज म्हणून खुर्च्या बसून बघतोय ही कार्टी. मी जर या देशाचा पंतप्रधान असतो तर पहिल्यांदा मी काश्मीरची विधानसभा बरखास्त केली असते आणि या भडव्याला आतमध्ये टाकलं. त्या ओमर अब्दुल्ला धाडस होतं कसं यांचं?
कसाब आरामामध्ये खटला रेंगाळतोय, पिसाब करत बसलाय. खर्च किती झाला? 30 ते 40 कोटी कसाबवर. पुढे चालूच आहे. शेतकऱ्याला व्याज माफ नाही केलं जाणार का? आम्हाला कसाबवर खर्च करायचा आहे, आम्हाला अर्ज गुरुवरचे खर्च करायचा आहे. कठीण आहे. आणि हे राज्यकर्ते तुम्ही निवडून दिले, तुमच्या उरावर तुम्ही घेतलेला, अरे लढवटपणा. मर्दाची अवलाद असाल तर शपथ घ्या की ह्या वेळेला काँग्रेसचा पराभव आम्ही करणारच. करणार म्हणजे करणारच. महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या करणारच. बाकी सगळं ठीक चाललेलं आहे, पण ह्याचा पराभव तुम्ही करत नाही. विजय करताना मागून बोंब मारत असता. गिरणी कामगार काय वाटतंय गंडवलं. मुख्यमंत्री गेलेच नाही त्या बैठकीला, बोलून बैठकीला गेले नाही. काही आहेत, काही नवे काळ आहेत, काही जुने काळ आहेत. बरं दाखवतात आम्ही लढवाई आहोत. जरा थांबा, साधी गोष्ट नाही लढवाई बनणं. पण गिरणी कामगारांच्या नेत्यांना अक्षरशः तुम्हाला सांगतो तोंडाला पाणी पुसले. जे शब्द दिलेले त्या शब्दाला झाले होत नाही. ती माणसं तुम्ही उरावर घेता म्हणून मला चीड येते. मला जी चीड येते, संताप येतो. त्याबद्दल तुम्हाला तुमचं रक्त कसं उसळत नाही? काय रक्त नावाचे एक प्रकार पदार्थ तुमच्या शरीरात आहे की नाही? नसामध्ये सळसळतं की नाही ते सांगा जरा. काय रक्त तपासणीच केली पाहिजे नाही. उसळण्यामध्ये सुद्धा रक्त तपासणी होत असते, ते उसळणच नाही. एक चांगलं झालं, रिक्षावाल्यांना धडा शिकवला माझ्या शिवसैनिकांनी. असं तुम्हाला कान फटवावं लागणार ह्या लोकांना. एका रिक्षामध्ये कुठं तरी मराठीच लोक होते, त्यांना जोडलं कोणी? रिक्षा ड्रायव्हर होते मुसलमान. सुटले, पोलिसांनी अटक केली. पोलीस म्हणजे काय? तुमच्यामध्ये फीव आहे, जाय आहे, सर्व काही आहे. पण भ्रष्टाचार होऊ नका रे बाबा. कायदा तुमच्या हातात आहे. हे राज्य केवळ मुख्यमंत्री आहे म्हणून त्यालाच चालवण्याचा अधिकार आहे समजू नका. तुमच्यावरती सुद्धा जो कायदा तुमच्यावरती अवलंबून आहे, राज्यकर्त्यांवरती अवलंबून नाहीये, तो कायदा तुम्हीच सांभाळा. क्षमा कोणालाही करू नका, आम्हालाही करू नका. पत्रकारांनी मी सांगतोय, आमचं चुकलं तर आम्हाला क्षमा करू नका. पण जर चुकून बरोबर असलंच तर जरा कौतुक करा. उद्धवनी इकडे त्या मोठं केवढं तरुण तलाव बांधलेलं आहे. महाराष्ट्राचं एक मोठं स्मृती दालन उभं केलेलं आहे. किती पत्राने त्याला हे केलं? जरा आहे, एक दोन लोकांनी जरा त्याचं कौतुक केलं थोडंसं, पण मर्यादित मोजून मापून केलं. जरा केवढ्या बातम्याच्या आहेत. काय चाललंय? कसलं हे पत्रकारिता? कशाला झटमारा तुम्ही त्या जांभेकरांचं घ्यायचं, त्यांचं नाव घेत आहे? मी पूर्वी जात होतो तुमच्या पत्रकार ह्याच्यामध्ये संघामध्ये, सगळ्यांचे फोटो लावलेले भिंतीवरती, सगळ्यांचे. का उपयोग आहे त्यांना? त्यांना लाज वाटत असेल. आमच्या वेळेला फार निर्णय होतो, हे काय चाललंय तेच कळत नाही. तुमच्या तुम्ही टीका नाही करत, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. शिवसेनेत जे वाईट असेल ते वाईट म्हणा, की ते कसं सुधारायचं त्याचं मार्गदर्शन करा. ही अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडून. पण हाणायचीच, संपवायचीच. बरं समजा असं धरताना तुमच्या कृपाशीर्वाद आहे, तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या लेखणीच्या त्या बहादुरकीमुळे नाही आली शिवसेनेच्या हातात मुंबईची महानगरपालिका, तुम्हाला काय मिळणार आहे? कसलं सुख आहे? तुम्हाला पौर होत नाही, शेजारच्याला झालं. दुसराच कसला? आता तुला नाही होत आला, तो शेजारचं काय करणार? मदत घे त्याची. भयंकर चाललेले काय दुस्वास, कसला हाणायचे? तर कोणा कथा आणताय तुम्ही? पण एक लक्षात घ्या, काय वाटतं ते झालं तरी मी मुंबई महाराष्ट्रापासून तोडून देणार नाही. मी स्वतः हातात पिस्तूल घेऊन गोळ्या घालीन जे भरणे त्या मुंबईला तोडायला निघतील त्यांना. आहे तुम्ही कराले,
करू शकाल? आहे धर्म तुमच्यामध्ये? चाललंय तर ठीक, चाललेलं नाहीये, त्याची जाणीव असली पाहिजे तुम्हाला. शेळपाटासारखे वागू नका हो. शेळ्याला लाज वाटेल अशी वागणूक तुमची असता कामा नये. मुसलमानांचा एक प्रश्न आहे. आम्ही कुठे म्हणतो सगळे मुसलमान देशद्रोही आहेत म्हणून, पण जे आलेले आहेत म्हणजे कुठून आले ते पहा. बांगलादेशचे मुसलमान म्हणे त्यांची संख्या वाढली, मुंबईमध्ये जास्त आहे. कसे घुसले रे? कोकणामध्ये कसे मुसलमान घुसले बांगलादेशचे? काय करता तुम्ही? काजूचे बोंडकं खात होता का काय खात होता? घुसतात, त्याला लाज नाही वाटत? हा शब्द प्रयोग वापरतात. घुसू देऊ नका, घुसले असतं त्याला आपण बाहेर काढा, चेता चेता. माझ्या देशाच्या विरोधात, माझ्या हिंदुस्थानाच्या, माझ्या महाराष्ट्राच्या मुळावर जर याल तर तुम्हाला क्षमा केली जाणार नाही. आपलं काय नाही, शिवजयंतीला शिवाजी महाराज की झालं आमचं काम. चला गुंडाळा ठेवा. दुर्गा माता येऊन गेली, काय करणार? माणसं डोंगी त्या पूजा ज्या करतात तर दम आत्महत्या काही नाही. आता मी त्याने हातात जर बाण त्रिशूळ दिला, बाण दिला, माळा दिला, पेरवण्याची ताकद नाही. घ्या भाला आणि झालं त्या नड्यात त्या राक्षसाच्या. नाही तर चालते दिवाळीला काहीतरी वाटत चिराट चिराट नव्हतं, काहीतरी फळ असतं ते बाहेर पडायचं. काय म्हणजे नरकासूर मारला, ते 17 सटकतं त्याला पायाला, इकडे जातं तिकडे जातं. नरकासूर काही मिळतच नाही. आणि मिळाला फोडला बायकोला सांगायचं मामला काय चाललंय? कसले नरकासूर मारताय? खरा नरकासूर भरायला तुमच्या समोर तर काय कराल तुम्ही? हे भावनावश होऊ नका, नका भावनावश. मर्दांसारखे वागा. नाव घेण्याच्या लायकीचे तुम्ही आहात असं त्या शोधानं वाटलं पाहिजे. शोधानं वाटलं पाहिजे की आहे योग्य. एका तोंडातून माझं उद्गार निघाले, शहीद हे व्यर्थ न हो बलिदान. आपण कधी मरणार? हे टोमणे मारणं म्हणजे हा काही गुन्हा नाही असं. पण टोमण्यामध्ये मानसिक छळ असतो की नाही, त्याचा विचार करणार की नाही? एखादी सून आली, मुंड्यावर काहीतरी झालं, तिला टोमणे मारणारी सासू असते. तुमची काही नाती असतात मला माहित नाही, जावा जुळा काय वगैरे माहित नाही, भावजया तिला सोडून काढतात टोमणे मारून मारून मारून. हा गुन्हा नाही. प्रेम करणं हा गुन्हा नाही. कोणावरती करायचं त्याला मार्गदर्शन करावं की नाही? करायचं कोणावरती? काय हा निर्णय घेऊ शकतात? समलिंगी अलाउड. ही आयडिया तुम्हाला कशी आली? समलिंगी चालतंय तुम्ही का सांगता? कारण हे विषय कोर्टाने घ्यावेत, कोर्टासमोर यावेत. आहे माझ्याकडे कोर्टाची फाईलच आहे. ठीक आहे, इथे बघा, इथे मनमानी. हा आता हे न्यायमूर्ती न्यायमूर्तीच्या कोर्टांच्या न्याय मुख्य न्यायमूर्ती नाही, मनमानीची ममा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. न्यायबुद्धी कायद्यापेक्षा वरचढ होऊ देऊ नका. हे कोण म्हणतंय? सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाधीशांची कान उघडणी. आणखी एक आहे, कामाचे समाधान नसेल तर खुर्ची सोडा. न्यायमूर्ती हेमंत बोकले यांच्या न्यायाधीशांना सल्ला. यशवंतराव चंद्रचूड काय उपयोग नाही त्यांचा. काय उपयोग काय ते हातामध्ये घेऊन? नाही तर मग ते आमची पु ल देशपांडे म्हणतात ते हे सगळे महामनी राज्य, अमुक राज्य, तगलक तुगलक वगैरे सगळं बालपण आमचं नासवलं या इतिहासाने. त्यापेक्षा त्रोटक असतं. तानाजीने सिंहगड कसा जिंकला लढून. 7व्या इंद्रीने काय केलं? 8व्या इंद्रीला जन्म दिला. संपला इतिहास. पाहिजे कसा कसा काढला, केव्हा काढला वगैरे, कोणापासून काढला वगैरे इतिहास पाहिजे कशाला मला? त्या तारखा देतात. मी आज सांगायला एवढ्याच होत आलो. तब्येत बिब्येत ठीक आहे, त्याची थोडा श्वास लागतो एवढंच, बाकी काही नाही. बाकी अजूनही महाराष्ट्राचा मी दौऱ्यावरती जाऊन हे करेन, भाषण ठोकेन.
एक तास व्यंगचित्र काढण्याची इच्छा आहे. काढतो हळूहळू. मी जरा प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आहे. पाहू. पण सोडून काढेल एखाद्याला. सोडणार नाही. अजिबात सोडणार नाही. आम्ही गिरणी कामगारांचा प्रश्न हाती घेतलेला आहे. काय होईल तर होईल, पण ज्यांनी महाराष्ट्राला मुंबई म्हणून दिली तो गिरणी कामगार आम्ही उघड्यात पडू देणार नाही. आणि ती आणखी एक जडी कल्पना आलेली आहे. समुद्रात भर. हे काय समुद्र काय तुमच्या बापाचं आहे काय? समुद्रात भर कसली टाकतात? भर टाकून ते बघा. एकदा केलाय नरिमन पॉईंट उभा राहिला आहे वसंतराव नायकांच्या वेळेला. त्यावेळेला तोच प्रश्न उभा राहिला. पण त्यावेळेला आपण एवढे मजबूत नव्हतो. त्यावेळेस शिवसेनाही नव्हती. आता मात्र शिवसेना निघालेली आहे. कोळी बांधवांच्या हातात जर तुम्ही त्यांच्या हातातली ही जमीन काढून घेतली समुद्रात भर टाकून, तर कोळींचाच मोर्चा काढून त्यांच्या हातातलेच कोयते कुठे वापरायचे त्याचं मार्गदर्शन मी करेन. आणि हे मूळचे भंडारी कोळी हा हे दोन समाज त्या मुंबईचे मालक गेले कुठे आणि शिरले कोण? सहन तुम्ही केलं ते भोगत आहात तुम्ही. कोळी बांधवांना सांगतोय भंडारी समाज कुठे मला माहित नाही. किती भंडारी हॉलपुरता मर्यादितचा सावळा. नाना पाटेकरला विचारलं पाहिजे, कारण तो बहुतेक असतो तिकडे. कशावर चढतो म्हणजे माडावरती वगैरे, कारण कोणी माडावरती चढायची भंडारी लोक तारी माडीसाठी. त्याला विचारतो कारण गेला कुठे? शिवसेनेमध्ये सुद्धा आहेतच, पण इतका संपूर्ण समाज उद्ध्वस्त झालेला आहे. तो आज उरलाय तो आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. ना भंडारी उद्ध्वस्त होऊ देणार, ना कोळी उद्ध्वस्त होऊ देणार, गिरणी कामगार उद्ध्वस्त होऊ देणार. मात्र लढण्याची तयारी तुमची आहे. रस्त्यावर उतरायचं, सांगली तळ उतरा, मी तुमच्या बरोबर आहे. सगळे एकदम त्या काँग्रेसवाल्यांना चढो की पळो करून चढू. चला, पुष्कळ विचार दिलेला आहे. जितका अजून शिल्लक असले तरी आता जास्त तुम्हाला इथे आठवत 6 वाजल्यापासून आपण इथे बदनामाला सुरुवात केलेली आहे. इतरही काही शारीरिक गोष्टी आपल्या असतील नसतील तुम्हाला मी जरा थोडं लवकर जोडतो आणि मी तूर्त मी लक्षात घेतो. नाही बोलेन परत आहेच. एकदा आमच्या जागेचे झाल्यानंतर आपल्याला एक युतीची भीमशक्ती आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची सभा इथे होणारच आहे. त्यावेळेला रामदास आठवडे जरूर येतील. त्यांना दूर केलेलं नाही. तुम्ही त्यांना असं करू देऊ नका, होऊ देऊ नका, त्या पद्धतीने लिहू नका. सगळे आहे प्रत्येक पक्षामध्ये. पण मी माझ्या शिवसेनेमध्ये लोकशाही येऊ दिली नाही. शिवशाही आहे. जिथचा फैसला तिथे. म्हणून अजून आपण टिकून आहोत. लोकशाही घुसली की वाट लागली. म्हणून मी सांगतो आज काही जी ताकद शिवसेनेची आहे ते आपल्या कृपाशीर्वादाने आहे. हे असेच राहू द्या. महिला सुद्धा आपल्या रणरागिणी आहेत. पेटले की ऐकत नाही. त्यामुळे ही शक्ती वाया जाऊ देणार नाही आणि जाऊ देता कामा नये एवढंच आपल्याला निरीक्षण सांगून तोच मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंदे मातरम. शिवसेना प्रमुखांचे विचार आपण ऐकलेले आहेत. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना शिवतीर्थावरून शिवाजी पार्कवरून संबोधित केलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या या भाषणामध्ये अनेक विषयांवर
मुद्दे मांडले, अनेक गोष्टींचा खरपूस समाचारही घेतला. गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग इंद्र हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की. वंदे वंदे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये जे काही विचार मांडले त्याचं विश्लेषण पुढच्या काही क्षणामध्ये तुम्ही स्टार माझावर पाहू शकणार आहात. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्टार माझा. Live like a macroman. शहराला जाईन तर नशीब चमकेल. नशीब तर इथेही चमकेल बेटा, कारण आता मी घेऊन आलोय ओकाया ट्यूबलर बैटरी, बैटरीज ऑफ बॉब. क्या हुआ? तुम्हें तो अपनी हेल्थ की परवाह है नहीं, लेकिन हमें तो है. Presenting LG microwave oven with world's first charcoal lighting heater. टेस्टी खाने को हेल्दी बनाइए, छुप के नहीं खुल के खाइए. Life's good. जब सेहत से भरी हो आपकी दुनिया. आता कॅन्सरवर उपचार शक्य आहे. मानवी शरीरातील पोषक ऊर्जेच्या आधारे तुम्ही आनंदमय आयुष्य जगू शकता. चला तर कॅन्सर मुक्त जगाच्या दिशेने वाटचाल करूया. DS रिसर्च सेंटर, दूरध्वनी क्रमांक 42484141. This festive season, bring home the smile. To your ideals. Dhoni, India का style. शिवसेनेची वचनपूर्ती. अंधेरीकरांना मुबलक पाणी देणाऱ्या जलबोगद्याच्या कामाचा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी लोकार्पण सोहळा. निमंत्रक शिवसेना नगरसेवक शैलेश फणसे. साहब, जो रूपा फ्रंटलाइन पहनते हैं वही फ्रंट में रहते हैं ना. रूपा फ्रंटलाइन सबसे आगे. अब से हम भी रूपा फ्रंटलाइन ही पहनेंगे. काही जुन्या सवयी आहेत ज्या सुटतच नाहीत. हो, येते येते. जसा सकाळचा गरम चहा. आणि काही नवीन सवयी आहेत ज्या सुरूच होत नाहीत, जसा म्युच्युअल फंड. अरे चांगल्या सवयी सुरू करण्यासाठी उशीर का? आता विचार करणं सोडा आणि दर महिना जेवढे होऊ शकेल तेवढे म्युच्युअल फंडामध्ये सेव्ह करा. म्युच्युअल फंड सेव्हिंगचा नवीन प्रकार. आपल्या फायनान्शियल ॲडवायझर कडून माहिती मिळवा किंवा SMS करा सेव्हिंग 56070 वर. चहाची सवय भले सुटेल, पण म्युच्युअल फंडाची सवय नेहमीच लक्षात ठेवा. तुम्ही किती छान जेवण बनवता. होम डिलिव्हरी सुद्धा करतो. फिट आहे बॉस. Dollar Club Big Boss Premium Vest. मी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत कोणती तडजोड करत नाही, म्हणून जेवण तयार करण्यापूर्वी चांगले हात धुते आणि भाज्या चांगल्या धुवून शिजवते आणि तेवढ्या शिजवते जितकी गरज आहे. एकदा मी खराब भाज्या खाल्ल्यानं सगळे खूप आजारी पडलो होतो. तेव्हापासून भाज्या खरेदी करताना कोणतंही दुर्लक्ष करत नाही. काय तुम्ही जेवताना स्वच्छ जागी जेवण करणं पसंत कराल का? किंवा अशी जागा की जिथे स्वच्छतेवर मुळीच लक्ष दिलेलं नाही. स्वच्छ, सुरक्षित आणि चांगलं खा.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे जनहितार्थ जारी. Fastest heating element. Powerful steam. Easy vertical ironing.